शिर्डी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी माननीय श्री अभयभैया शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार ही निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यावेळी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष माननीय जयश्री थोरात यांनी देखील आपला पदभार स्वीकारला. नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभय शेळके यांचा सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आणि याच बैठकीत स्वीकृत नगरसेवक म्हणून श्री धनराज कैलास कोते आणि श्री अब्रार कय्यूम शेख यांची अधिकृत निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी राहुल फुंदे, शिर्डी. आता असे फार मोठे आव्हानं राहिलेले नाही. सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते कुंभमेळ्याचं आहे. आणि शिर्डी शहरामध्ये जे सुजयदादांनी जे स्वप्न बघितलेले आहे, नामदार आमचे नेते, राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे, शिर्डी थीम पार्क, इतर काही एंटरटेनमेंटसाठी ज्या ॲक्टिव्हिटीज चालू करायच्या आहे त्या अनुषंगाने ते एक मोठं आव्हान आहे. बाकी मूलभूत ज्या गरजा आहे शिर्डी शहरासाठी ते 100% पूर्ण झालेलं आहे. महिला नगराध्यक्ष तुमच्या सोबत आहे, इतर सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे, कशी सांगणार घालणार? 100% गेले 25 वर्ष झाले मी नगर परिषदेमध्ये नामदार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करत आलेलो आहे. नगराध्यक्ष पद सुद्धा आमच्या कुटुंबाकडे होतं. उपाध्यक्ष पदाची दुसऱ्यांदा मला संधी मिळते आणि 25 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळं सर्व निवडून आलेले सदस्य हे आपलेच आहे, आपल्या शहरातले आहे, आपल्याच महायुतीचे आहेत. एक दोघं अपक्ष जरी आले असले ते आपलेच लोक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं ही जी काही संधी मला प्राप्त झालेली आहे याचा खरं मोठा मला आनंद झालेला आहे. नगरपालिकेचा कारभार गतिमान कसा करणार? कारभार गतिमान होता आणि याच्यात आणखी गतिमान कसा होईल याचा प्रयत्न आम्ही सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आम्ही सर्व एवढे नगरसेवक इच्छुक असताना तुमची उपनगराध्यक्षपदी लॉटरी लागलेली आहे, नेमकं काय कारण आहे? नाही, याच्यात आता कसं असतं माहिती आहे का की नेत्याकडं असलेला प्रामाणिकपणाचा जो काय भाग असतो, कार्यकर्त्यांनी जे काही निभावला पाहिजे, त्याच्यानंतर काम करायची क्षमता, असलेला अनुभव, आणि इथं नगर परिषदेमध्ये सर्व बऱ्यापैकी नवीन सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. या सर्वांना बरोबर घेऊन जात असताना त्यांना पण आपण शहराच्या विकासाच्या बाबत जे काय अनुभवाचे माझ्याकडे जे काही गोष्टी आहेत त्या माध्यमातून त्यांना पण शिक्षण मिळेल अशा माध्यमातून कदाचित आमच्या नेत्यांनी माझी निवड केली असेल. आपल्या पराभवासाठी अनेकांनी ताकद लावली असताना आज नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्षपदी निवड झाली. काय आनंद आहे. हाती घोडे तोप तलवार गेले अनेक वर्षापासून मला सर्वसामान्य जनता मला निवडून देत आलेली आहे आणि ह्यावेळेस पण आमच्या सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. अनेक लोक दरवेळेस ताकद लावत असतात पण त्यांची ताकद नेहमी कमकुवत पडत असते आणि यावर्षी पण तसं झालं. एवढं नक्की आहे की नेत्याचा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद, सुजयदादा बरोबर आहेत आणि शिर्डी शहरातील सर्वच नागरिकांची जी काही साथ आहे त्याच्यामुळं हे सगळं गोष्ट शक्य झाली. शिर्डीतील मंदावलेला व्यवसाय तर काही व्यावसायिकांना करच्या माध्यमातून काही सवलत देणार नाही. याच्यात कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचं अनेक उपक्रम आपल्याला हाती घ्यावं लागतील जेणेकरून शहरातील व्यवसाय वाढेल. तुम्ही बघा या नाताळामध्ये 22 तारखेला जी गर्दी चालू झाली 22 डिसेंबरला ती 4 तारखेपर्यंत चालली. 26 कोटी रुपये त्या ठिकाणी बाबांच्या दानपेटीत साई भक्तांनी टाकले. एका अर्थाने याला एक सुरुवात झालेली आहे आणि आता नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. नामदार साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे, डॉक्टर सुजयदादांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे आणि नक्कीच या 5 वर्षात शिर्डीचा चेहरा मोहरा बदलेल. आणि एक साधारण माझा अंदाज आहे साधारण 1001 कोटी रुपयाचं साधारण सगळं खर्च आहे. जर 1001 कोटी रुपये जर खर्च केले शिर्डी शहरासाठी तर शिर्डी शहर म्हणजे लोक बाबांच्या नगरीत तर बाबांचा आशीर्वाद घ्यायला येतील पण शहर बघायला येतील यात कुठली शंका नाही. समाधान आहे. शिर्डीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष जयश्री थोरात यांनी आपला आज पदभार स्वीकारला आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्षपदी श्री अभय शेळके याची आता महायुतीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज आपलं पदग्रहण त्या ठिकाणी केलं आहे आणि 2 स्वीकृत सदस्य आपण घेतलेले आहेत. एक धनराजी कोते आणि एक आपल्या
बाबू म्हणून आहेत, अब्राम म्हणून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत. शिर्डीच्या जनतेनं एक ऐतिहासिक कौल या निवडणुकीत दिला आणि 100% यश या निवडणुकीत महायुतीला दिलेलं आहे. राहत्याच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे आपल्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, त्यांनी आज पदग्रहण स्वीकारलं. उपाध्यक्षपदी डॉक्टर विजय सदाफळ त्यांची आता ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांना निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी प्रवीण गुणवाल आणि गोठे हे 2 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या सहकार्याने हे मोठं यश या निवडणुकीत मिळालं. आज या यशामध्ये दोन्ही गावचे मतदार जे आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांचा मोठा सहभाग राहिला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे जे मिळालं यश आहे हे आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी आणि आपले कणखर गृहमंत्री माननीय अमित शहा यांना हे यश मी त्यांच्याकरता त्यांचं यश असं मी मानतो. सिस्पी घोटाळा आपण नामोल्लेख केला आणि बाकीचे जे लोक आहेत ते आपणहून स्वतःहून पुढे येऊन सांगायला लागले की आम्ही त्यात नाही आहे किंवा आणखी त्यावर वक्तव्य व्हायला लागले. काय सांगायचं? सिस्पी घोटाळा फार मोठा आहे, 2-2.5 हजार कोटीचा आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकांचे पैसे अडकलेले आहेत. शिक्षक शिक्षक आहेत, सरकारी नोकर आहेत, सामान्य नागरिक आहेत. मूळ आरोपीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. एक आरोपी पकडला पण मुख्य आरोपी फरार आहे. 2 आरोपी त्यांनी दुबईमध्ये काही इस्टेट घेतलेल्या आहेत अशी माहिती आहे. बाबू सीबीआयची चौकशी करण्यासंदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आणि ती आता त्यांनी सुद्धा आता तत्वता मान्य केलेली आहे. आता काही जे महाभाग आहे ते त्यांना त्या स्वतःच भीती वाटायला लागलेली आहे, स्वतःच खुलासे करायला लागले. आमचा काही संबंध नाही. आम्ही तुम्हाला त्याचं त्या संदर्भात आम्ही तुमचं नाव आम्ही कुठे घेतलेलं नाही. त्यांना काय भीती वाटते मला कळत नाही. शेवटी चोराच्या मनात चालणं असतं, त्यामुळे त्यांना स्वतः मन खाते आता या सीबीआय चौकशीमध्ये आपलं याचं फितर उघडं पडणार आहे. त्याला भीती वाटायला लागली. निलेश लंके म्हणतात की पुन्हा जुना निलेश लंके बाहेर काढायला लावू नका. ते या अशा धमक्या फार लोकांनी पाहिल्या ऐकून पाहिजे. त्यांना अजून माहिती नाही, नवीन राजकारणात अजून कोणता जुना लंके कोण जुना कोण आहे नवीन कोण आहे त्यांना पाहिजे असेल त्यांना तो फरक मी समजून सांगेल की अडचण नाही. त्यामुळे त्याची या अशा इतर धमक्या देऊन तुम्ही आता काही लोकांना गरीब माणसाला तुम्ही कुठे धरण्याचा प्रयत्न केला असेल. मला त्याच्यामुळे बोलायचं नाही काही, अशा धमक्या देऊ नये काही, एवढं मार्ग धरला आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेचं काय चित्र राहील सर? कारण की आता शेवटचे अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये तर ऐतिहासिक विजय आमच्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीला काँग्रेसला मिळणार आहे. न भूषण भविष्यात अशा प्रकारचं यश महापालिकेत मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. डॉक्टर सुजय आणि पाटील आणि आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे मोठं यश आपल्याला निश्चितच याच्यामध्ये ऐतिहासिक म्हणून पाहायला मिळेल. शिर्डीतील वाढती गर्दी आणि येणारा कुंभमेळा शिर्डी नगरपालिकेची काय तयारी आमच्या पुष्कळ चांगली तयारी आम्ही करतोय. वेगवेगळ्या रस्त्यांची किंवा शिर्डीच्या एंट्री पॉईंट असतील. पण माझा प्रयत्न आहे की एक आध्यात्मिक शहर म्हणून त्याचं रूप बदललं पाहिजे, रूप म्हणून झालं पाहिजे. आध्यात्मिक शहर म्हणून त्याला मान्यता असली पाहिजे. अशा पद्धतीने त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर माझा प्रयत्न आहे. शिर्डीतील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते, मात्र गेल्याच आठवड्यात एक खून झाला आहे. निर्दयपणे त्याची हत्या करण्यात आली आहे. हा राजकीय कुठं संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला, विखे परिवाराशी संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला गेला. काय गुन्हेगारीबाबत सांगा? शिर्डी तर गुन्हेगारी मुक्त झालीच पाहिजे, सगळ्यांची मागणी होती. यंदा आपण जर पाहिलं 31 डिसेंबरला आपण नो ट्रॅफिक झोन केल्यामुळे आज पिक पॉकेटिंग असेल, चेन स्नॅचिंग असेल, असे कुठलेही आज गुन्हे आपल्या आज समोर आले नाही. आणि ही जी काही आपण जो प्रकार सांगता कुठला घडलेला आहे तसा काही ठीक आहे. त्याच्यामध्ये जी काही चौकशी पोलीस करतील, परंतु शिर्डी शहर हे गुन्हेगारी मुक्तच झालं पाहिजे हा आता आपला प्रयत्न आणि आपल्याला बहुतांशी त्यामध्ये यश सुद्धा आलेलं आहे. आता
कोणत्याही धार्मिक क्षेत्रामध्ये आता जर कोणी आलं पाहिजे तर बंदी होऊ शकत नाही आपण. शिवसेनेच्या स्टेजवर राज ठाकरे पोच देताना दिसत आहे सर. आता माहिती आहे त्यांचं काय, मला कधी कल्पना नाही. काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो लावरे व्हिडिओ लावला त्यामध्ये आरोप प्रत्यारोप दोघांच भावांचे एकमेकांवर आता ते सगळ्यांनी त्याच्या एकामागे उत्तर सगळ्यांनी दिलेले आहे. त्यांनी म्हणून काय करायचं. नेते मंडळ होणारे आरोप हे निश्चितच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आमच्या पक्षावर आरोप हे कोणी सहन करणार नाही. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय व्यवस्थितपणे त्यांचं जे समोरच्या लोकांचं जे खरं रूप जे आहे ते जनतेसमोर मांडलेलं आहे. ते किती ढोंगी लोक आहे इतकं स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये आज लोकांनी पाहिलेलं आहे. मला वाटतं त्याचे उत्तर त्यांनी मिळालेले आहे. पुन्हा एकदा तुम्ही अनुभवी चेहरा म्हणून अभय शेळके लवकरच अध्यक्षपदी संधी दिली आहे, काय विश्वास आणि कशा पद्धतीने आता शिर्डीची गुन्हेगारी करण्यावर दोन गोष्टी आहेत. एक तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मोठं काम करावं लागणार आहे. शिर्डीचा कायाकल्प होईल. दुसरं आपण जे म्हणता गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात निश्चितच त्यांचा अनुभव उपयोगात येईल आणि प्रशासन सुद्धा अति सतर्क झालेलं आहे. मला वाटतं काही महिन्यांमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की बहुतांशी गुन्हेगारी जवळजवळ शिर्डीची कमी झाली आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.